अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. ज्ञानोबाराय ज्या महात्म्याने भगवंताची नामसाधना केली, त्या नामसाधनेतून काय अवस्था निर्माण झाली त्याचं वर्णन करतात. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ, भाविक, भक्त, रणदेवीवाडी या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील आजचा हा उत्सवाचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. स्वतः भगवंतानी नामाचं महात्म्य सांगत असताना ती नाम साधना करणारी मंडळी या भूतलावरती आहेत. ती नाम साधना कशी करतात त्याचं भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ती साधना कशी करतात त्या साधनेचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. पण त्या साधनेचं वर्णन करताना त्याचंच मनोगत भगवंताचं ज्ञानोबांनी थोडंसं स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि ते स्पष्टीकरण करत असताना ज्ञानोबा म्हणतात, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्राय चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐशे केले. प्रश्न पहिल्यांदा असा आहे की भगवंताचं नाम त्या महात्म्यांनी जीवनामध्ये घेतलं, ती नामसाधना केली, त्याचा फायदा काय जीवनामध्ये आहे का? वास्तविक महात्म्यांच्या जीवनाचा विचार केला तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं जीवन तृप्त आहे. त्यांना कशाची आवश्यकता नाही आहे. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. त्यांच्या दृष्टीने त्यांच्या जीवनामध्ये दुःख नाहीच आहे, केवळ सुख आहे. पण आज आमच्या जीवनामध्ये त्या नाम साधनेचा काय संबंध आहे का? त्या महात्म्यांनी ती साधना केली, पण आज आमच्या जीवनामध्ये त्या नाम साधनेच्या संबंधाने काय फलश्रुती प्राप्त होणार आहे? खरं त्याची आम्हाला गरज आहे का? आज सामाजिक दृष्टीने विचार केला तर नाम साधनेचा फार मोठा प्रभाव आहे बरं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये नामसाधना घडली पाहिजे असा एक विचार शास्त्राने समाजाकरता प्रगट केलेला आहे, नामाचा उपदेश केलेला आहे. पण त्या महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये नामसाधना करून जगामध्ये काय साध्य केलं? लोक विचारतात आम्हाला, तुम्ही कीर्तन करत फिरता, कीर्तन करून तुम्हाला काय मिळतं? फायदा काय याचा? कशा करता तुमच्या या कीर्तनातून, नाम साधनेतून काय समाज बदलणार आहे? काय परिवर्तन समाजामध्ये घडणार आहे? कशा करता एवढा टास्क करता? काही लोक म्हणतात, तुम्ही गावामध्ये सप्ताह कशा करता? आमच्या गावात एक बहादर भेटला बरं का, तुमच्या गावातलं नाव सांगत. आम्ही वर्गणी मागायला गेलो आणि वर्गणी मागायला गेल्यानंतर ते म्हणजे कशा करता गोळा करताय, काय याचा फायदा गावाला? म्हणते वर्गणी किती देत होता तो? 5 रुपये बरं का. म्हणजे कशा करता तुम्ही गोळा करून हे करता? म्हणले कशा करता, गावाला याचा फायदा काय? असा प्रश्न विचारला. वास्तवता सांगतोय बरं का, आमच्या गावची, तुमच्या गावची मला काय माहिती नाही. एकंदर समाजाची धारणा, याचा फायदा समाजाला काय? फार मोठा फायदा आहे बरं का. आपल्याला त्याचं ज्ञान नाही आहे, आपली बुद्धी मर्यादित आहे.
आपण आपल्या जीवनाचा फक्त प्रपंचाचा मी आणि माझं याचाच विचार करणारे माणसं आहोत. आपल्या घरातलं सुद्धा आपल्याला वातावरण चांगलं ठेवता येत नाही, एवढं आपण मर्यादित जीवन जगतोय बरं का. ज्या महात्म्यांनी जगाकरता कार्य केलं, काय जगाकरता केलं, काय याचा जगाकरता समाजाकरता फायदा आहे, हो फार मोठा फायदा आहे. आणि तो फायदा जर कोणता असेल तर त्या भगवंताच्या नाम साधनेने समाजाचं शुद्धीकरण होतं बरं का. समाज शुद्ध होतो. समाज शुद्ध होतो म्हणजे माणसाची मन शुद्ध करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये. तुकोबरांनी वर्णन केले, हरिभजनी हे धवळिले जग, चुकविला लाग कळी काळात. हे संपूर्ण जग आम्ही भगवंताच्या हरिनामाने ढवळून काढलं म्हणतात तुकोबर आहे. आणि त्याचा परिणाम सांगितला. म्हणजे आज समाजामध्ये माणसांची मन चांगली नाहीत, लक्षात ठेवा. मनाला शुद्ध करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये. मन चांगली नाहीत म्हणजे काय, आज माणसाच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये पाप वासना आहे बर का. पाप वासना आहे. दुसऱ्याचं वाईट चिंतन करणं हा मनाचा स्वभाव आहे. स्वतःविषयी तर मन वाईट चिंतन करतं, पण दुसऱ्याविषयी सुद्धा वाईट चिंतन करतं बरं का. नको नको ते विचार मनामध्ये येतात, नको नको त्या क्रिया मनातून जीवनामध्ये घडतात, लक्षात ठेवा. आणि ते मन निषिद्ध कर्म करायला प्रवृत्त करतं बरं. जे करू नका म्हणून सांगितलं ते करण्याकरता प्रवृत्त होतात. जे केलं पाहिजे ते करण्याकरता कुणी प्रवृत्त नाही. समजावं मनामध्ये काहीतरी दोष आहे, आणि तो दोष जर कोणता असेल तर त्याला शास्त्रामध्ये म्हणतात पाप वासना. पाप वासनेचं एवढं वर्णन केलेलं आहे की मनाची जर शुद्धता नसेल तर माणसाला चांगलं सांगितलेलं पटत नाही. अगदी त्याच्या पुढे जाऊन सांगतो, ज्याला खोटं लवकर पटतंय समजावं ती माणसं पापी. सरळ सरळ उत्तर बरं. पापाचं काय लक्षण आहे? ज्याला देव आवडत नाही, ज्याला धर्म आवडत नाही, ज्याला चांगली माणसं आवडत नाहीत, सत्कर्म ज्याला आवडत नाही, हे पापाचं लक्षण आहे. अशी माणसं आज समाजामध्ये आहेत, लक्षात ठेवा. हा पापाचा परिणाम आहे. पाप ते तिकडे जाऊ देत नाही, चांगलं कर्म करू देत नाही, चांगलं कर्म करू देत नाही. नामदेव रायांनी देवाला प्रश्न केलाय, देवा तुला एक मला प्रश्न विचारायचा, अमृतावनी गोड नाम तुझे देवा. तेव्हा अमृतापेक्षा तुझं नाम गोड आहे, पण ते घेण्याकरता का प्रवृत्ती होत नाही? का बा नेगे? का घेण्याची इच्छा का होत नाही? देवाला प्रश्न केला नामदेव महाराजांनी. नवे नवे देवा कीर्तनी वैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुखा. देवा असं का? देवाला जाब विचारलाय बघा नामदेव महाराजांनी. म्हणजे आम्ही करायला प्रवृत्त झाल्यानंतर आमच्या मनामध्ये असे विचार का येतात देवा? हे अशुद्ध मनाचं लक्षण आहे बरं का. अशुद्ध मनाचं लक्षण आहे. शब्द वापरलाय तिथं, कीर्तनी बैसता निद्रे नागविले. निद्रा म्हणजे झोप. हा, झोप कुठे येते? काय देवाचं ऐकायला लागलं की झोप येते बरं का. तुम्ही टीव्हीच्या समोर बसला की झोप येत नाही. एखादा माणूस जर गावाचं उकरून सांगायला लागला तर माणसाला झोप येत नाही, कंटाळा येत नाही.
पण एखादा माणूस जर काही संतांची कथा सांगायला लागला, देवाची कथा सांगला की माणसाला कंटाळा येतो, बर, मन शिंत, झोपी जात. असं का? हे पापाचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. चांगलं ऐकण्याची इच्छा निर्माण न होणं हाच फार मोठा दोष आहे, फार मोठा दोष आहे. पण ऐकायला बसलं तर पुढे वर्णन केले, मन माझे गुंतले विषय सुख. पण ऐकायला बसलं तर मन जागेवर नसतं, ते विषयामध्ये गुंतलेलं असतं. कुठं कुठं तरी नको नको तिथं गुंतलेलं असतं, बरं का. अशी समाजाची अवस्था आहे, बरं का. आणि अशी समाजाची जी अवस्था आहे, ते पाप आज समाजामध्ये भरलेलं आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये भरलेलं पाप आहे. संतांनी विचार केला, आपण हे घालवलं पाहिजे, बरं का. मनशुद्ध झाली पाहिजेत. आणि ती मनशुद्ध होण्याकरता काय करावं, तर या भगवंताचं संकीर्तन. त्या संकीर्तनाच्या द्वारे माणसाचं मन शुद्ध करता येत. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे 7 दिवसाची. जळतील पापे जन्मांतरीची. अनेक जन्माची पाप नामस्मरणाने निवृत्त करता येतात, बरं. आज खरंच माणसाचं मन शुद्ध झालं पाहिजे. या अध्यायामध्ये अर्जुनाने देवाला प्रश्न केला, देवा, तू ब्रह्मज्ञान सर्वांना का सांगत नाहीस? तू देव आहेस ना, मग तू सर्वांना का सांगत नाहीस? देवाने सांगितलं, अर्जुना, हे ब्रह्मज्ञान कळण्याकरता माणसाचं मन शुद्ध लागतं. सुमनवानी शुद्ध मती, अनिंदको अनन्य गती, गोपई तया प्रती चावळी जे सुखे. मन शुद्ध नाही त्याला हे सांगता येत नाही. सुमनु शब्द वापरलाय. शुद्ध पाहिजे मन, आणि ते शुद्ध मन पाहिजे, त्याशिवाय सांगता येत नाही. तो अधिकार नाही त्याचा, लक्षात ठेवा. आणि ते त्याच्या बुद्धीमध्ये ग्रहण होत नाही, ते मन स्वीकारत नाही, बरं का. मन स्वीकारत नाही. आज कितीतरी चांगल्या गोष्टी आपल्याला कानावरती पडतात, पण आपल्या मनात राहतात का? कितीतरी वाईट गोष्टी कानावरती पडतात, पण मनातून जातात का? कितीतरी चांगल्या गोष्टी कानावरती पडतात, पण मनात राहत नाहीत. आणि कितीतरी वाईट गोष्टी कानावरती पडतात, मनातून जात नाहीत, बरं. अशुद्ध मन आहे, लक्षात ठेवा. आणि ते मन शुद्ध केलं पाहिजे. तेव्हा संतांनी हे कार्य केलं. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. पण संतांनी विचार केला, आपणच जग शुद्ध करावं, आपणच प्रत्येकाच्या मनावरती काहीतरी प्रभाव पडेल असं काहीतरी समाजामध्ये कार्य करावं, असं संतांना वाटलं, बरं का. आणि त्यांनी ते कार्य करण्याकरता प्रवृत्त झाले. आणि ते कार्य करत असतात त्या संतांनी काय केलं, तर ज्ञानोबा म्हणतात, कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्राय चित्ताचे, जे नावची नाही पापाचे ऐशे केले. नावची नाही पापाचे ऐशे केले. कशाने केले? कीर्तनाचे नि नटनाचे. कीर्तन म्हणजे नामसंकीर्तन. आणि त्या नामसंकीर्तनाला संतांनी फार प्राधान्य दिलं, फार प्राधान्य दिलं, बरं का. इतकं प्राधान्य दिलं. का प्राधान्य दिलं? त्याचं कारण आहे, आपण ज्या युगामध्ये जन्माला आलो ते युग आहे कलियुग. कलियुग, बरं का. आणि या कलियुगामध्ये कलीचा प्रभाव फार मोठा आहे. कलीचा प्रभाव फार मोठा आहे, बरं का. ज्यावेळी कलियुगाला सुरुवात झाली
त्यावेळी त्या कलियुगाने विचारलं, मी वास्तव्य कुठं करू? वास्तव्य कुठं करू, कशाच्या रूपाने करू, असा प्रश्न विचारलाय कलीने बरं का. त्याला देवानी प्रश्न दिलेला, अमुक ठिकाणी तू राहा बर का, पण तू राहा, पण तुला मात्र एक ठिकाणी जागा नाही, जिथं नामस्मरण चालले ना तिथं तुझं काय चालणार नाही बरं. जिथं नामस्मरण चालेल ना तिथं तुझं काहीही चालणार नाही, असं त्या कलीला देवानी सांगितलं. म्हणून संतांना सांगावं लागलं, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भीती. त्या कलियुगामध्ये कीर्तन करा म्हणजे नामसंकीर्तन करा, दुसरं काहीही करू नका. का करू नका? सिद्धीला जाणार नाही बाकीचं काय केलं तर. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता. भक्ती पंत बहु सोप. या कलियुगामध्ये दुसरं काय घडणार नाही. या कलियुगामध्ये भगवंताचं नामच, आणि ते नाम इतकं प्रभावी आहे की आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये सर्वात मोठा असलेला मनाच्या ठिकाणी दोष म्हणजे पाप. त्या पापाला निवृत्त करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. मग त्या नामस्मरणाने ते पाप निवृत्त करता येतं, पण ते नामस्मरण सतत केलं पाहिजे बरं का, सातत्याने केलं पाहिजे. ते करत असताना देह भाव विवर्जित होऊन केलं पाहिजे. इथं शब्द नट नाचे, नट नाचे. त्या भगवंताचं नाम घेण्याकरता नटलं पाहिजे आणि नाचलं पाहिजे. नटणं म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे समाजामध्ये. व्यवहारातलं नटणं वेगळं आणि भगवंताचं नाम घेण्याकरता नटणं वेगळं बरं का. भगवंताचं नाम घेण्याकरता नटून यावं म्हणजे काही त्याला मर्यादा सांगितली, काही वस्तूचा प्रभाव आहे बरं का. आपण जी वस्त्र घालतो अंगावरती, त्या वस्त्राचा काय परिणाम, काही सात्विक आहेत वस्त्र, काही राजस आहेत आणि काही तामस आहेत. ती वस्त्र धारण केली की माणसाच्या मनामध्ये तशी अवस्था निर्माण होते, तसं मन जाग्यावरती येतं बरं का. वस्त्रावरती काही विचार मांडलेला आहे. म्हणून बघा, आज व्यावहारिक दृष्टीमध्ये त्याचा विचार केला जातो. शाळेला जाताना गणवेश पाहिजे. गणवेश न घालता जर शाळेत गेला तर काय विद्या घेता येणार नाही का? येते ना. पण त्या गणवेशाचा त्या विद्यार्थ्याच्या मनावरती काहीतरी परिणाम होतो बरं का. मी गणवेश घालून आलोय म्हणजे मी विद्यार्थी आहे, विद्यार्थी आहे म्हणजे त्या पोशाखाचा परिणाम मनावरती होतो बरं का. म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या संबंधाने पोशाखाचा विचार मांडलेला आहे. तसं ही साधना करत असताना त्या साधनेकरता काही वस्त्राचा, पोशाखाचा विचार मांडलेला आहे. बघा, देवाची पूजा करायची आहे. देवाची पूजा करण्याकरता धूत वस्त्र असावं. धूत म्हणजे धुतलेलं, वापरलेलं वस्त्र घालून देवाची पूजा करू नये. आपण रात्रभर जी वस्त्र वापरली ती वस्त्र घालून देवळात येऊ नये बरं का. महिलांच्या करता सुद्धा सांगतो जाता जाता बरं का, जी रात्रभर घातलेली वस्त्र घालून स्वयंपाक घरात जाऊ नये.
धूत वस्त्र घातल्याशिवाय स्वयंपाकघरामध्ये जाऊ नये. अन्न अग्नी आहे, तिथं देवता आहे. म्हणजे देवाची पूजा करताना, चांगलं कर्म करताना, स्वयंपाक करताना धूत वस्त्र असावीत. एवढं वर्णन केले. आज आपण रोज अंघोळ करतो, अंघोळ केल्यानंतर अंग पुसायचं वस्त्र आहे, त्याला काय म्हणतात? टावेल म्हणतो आपण. ते अंग पुसण्याकरता बरं का. अंग पुसून त्याच वस्त्रावरती देवाला पाया पडू नये. वस्त्राचा प्रभाव मी सांगतोय, म्हणजे सामान्य आहे. म्हणजे देवाची पूजा करत असताना धूत वस्त्र असावं, वापरलेला असू नये. आपल्या घरामध्ये पाय पुसायचा, अंग हात पाय पुसायचा टावेल वेगळा असतोय बरं का. पाय पुसायचा टावेल वेगळा, जेवून गेल्यानंतर हात पुसायचा टावेल वेगळा, अंघोळ केल्यानंतर पुसायचा वेगळा, पाहुणे कोणी आलं तर पुसायचा का. वस्त्र एकच आहे ना, सूत एकच आहे का, पण वस्त्र वेगळे वेगळे आहेत का. म्हणजे वस्त्राचा परिणाम आहे, मनावरती होतो, लक्षात ठेवा. मग त्या कलियुगातलं वर्णन केले. त्या जरासंधाचा मुकुट एकाने डोक्यावरती घातला बरं का. जरासंधाचा, जे परीक्षितीच्या जीवनामध्ये तो वनामध्ये गेला आणि का साधूच्या गळ्यामध्ये साप घालण्याची बुद्धी का झाली त्याला. तो घरी आला आणि घरी आल्यानंतर मुकुट काढून ठेवला, आणि मुकुट काढून ठेवल्यानंतर त्याच्या विचार बदलले बरं का. पण त्याने जो मुकुट घातला होता डोक्याला तो जरासंधाचा होता. दुसऱ्याची टोपी जरी घातली तर विचार बदलतात. आपली कपडे कोणाला द्यायची नसतात, आणि दिली तर धुवून द्यायची, आणि त्यांनी दिलं तर पुन्हा धुवून घालायचे. संस्कार येतात बरं का. परवा कीर्तनकार आले बेळगावला, आळंदीचे, मोठा कार्यक्रम होता. 1 डिसेंबरला हरिपाठाचा समारोप होता. आणि ते आले, म्हणजे महाराज फेटा विसरलाय म्हटले. माझा फेटा दिला त्यांना, आणि ते फेटा बांधून कीर्तनाला उभं राहिले. म्हणजे आज मी फेटा बांधलाय, तो माझा नाही बरं का म्हणले. ते काय बोलता बोलता काय बोलले, तर बोलता बोलता जर चुकलं तर समजावं हा फेटा माझा नाही, आणि जर बरोबर आलं तर समजायचं माझा बरं का. कीर्तनात बोलले. म्हणजे कपड्याचा प्रभाव. कशा करता मी एवढा विस्तार करतोय, इथं ज्ञानोबा वर्णने. कीर्तनाचनी नटनाचे. नटन म्हणजे काही विशिष्ट प्रकारचा पोशाख, वस्त्र धारण केली पाहिजे बरं का. एखादी सौभाग्यवती जर कुंकवाला हळदी कुंकवाला चालली तर ती कशी पाहिजे हो. लक्ष्मी सारखी पाहिजे. लक्ष्मी सारखी पाहिजे म्हणजे 9 वारी साडी नेसलेली पाहिजे. आता काल बदललाय. तुम्ही बघा, 9 वारी साडी नेसून एखादी जर माता त्या कार्यक्रमाला आली तर साडीमध्ये सुद्धा फरक आहे बरं का नेसण्यात. तुम्ही बघा, त्या गणपतीच्या काळामध्ये, गौरीच्या काळामध्ये आज नेसल्या जातात. मग त्या समारंभाला जाताना विशिष्ट साडी नेसूनच झाली जाते 9 वारी बरं का. नव्हे, पूर्वी असा मान होता, 9 वारी साडी असेल, बुचडा असेल तर तिलाच कुंकवाचा, हळदी कुंकवांचा मान होता बरं का. म्हणजे काही कार्य करण्याकरता काही बंधनं सांगितली. आणि ते इथं ज्ञानोबा वर्णन करतात की भगवंताचं नाम घ्यायचं आहे, आणि ते भगवंताचं नाम घेत असताना त्या महात्म्याने ते घेत असताना काय केलं. नटन म्हणजे काही विशिष्ट प्रकारचा पोशाख. नटन म्हणजे मेकअप नव्हे बरं का. आपण नटण्याला मेकअप म्हणतो, ते नव्हे. त्या अर्थाने तो शब्द वापरलेला नाहीये. नटून यावं, विशिष्ट प्रकारामध्ये जो पोशाख सांगितला त्या पोशाखामध्ये यावं. नाचे, त्या भगवंताचं नाम घेत असताना
कोणतीही लाज ठेवू नये. नाचणं या शब्दाचा अर्थ काय? निर्लज्ज व्हावं. म्हणून नाथमहाराजांनी वर्णन केले, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. नाचे रंगी. बर का, नाचणे या शब्दाचा अर्थ की ती साधना करायची आहे, ते भगवंताचं नाम घ्यायचं आहे, तिथं निर्लज्ज व्हावं लागेल, लाज टाकावी लागेल. लाज टाकून काही साधना करावी लागते बर का. बघा, व्यवहारामध्ये आपल्याला माहिती आहे, काही माणसं भजनामध्ये नाचत नाहीत, पण वरातीत नाचतात बरं का. तिथं नाचताना त्यांना लाज वाटते का? नाही. मला मुद्दाम सांगायचा, लाज टाकलेली एवढे बरं का. कुठं नाचा नाही, स्वातंत्र्य दिलेलं ना आपल्याला. म्हणजे तिथं नाचत असताना निर्लज्ज होऊन नाचतात. हो, ते सुद्धा नाचणच आहे, पण लाज टाकलेली असते. इकडे सुद्धा नाचणच आहे, पण इकडे सुद्धा लाज टाकावी लागते बरं का. ती लाज वेगळी आणि ही लाज वेगळी बरं का. त्या लाजेचा फायदा जीवनामध्ये काही नाही, पण इथं जर लाज टाकून जर तुम्ही देवाचं भजन केलं तर मन शुद्ध होईल. मन शुद्ध होईल बरं का. म्हणजे एवढं सामर्थ्य त्या साधनेमध्ये. म्हणून त्या महात्म्यांनी त्या भगवंताच्या नामाचं चिंतन जे केलं ते या पद्धतीनं केलं. ज्ञानोबराय म्हणतात, तरी कीर्तनाचे नटनाचे. निर्लज्ज होऊन भगवंताचं नाम घेतलं. विशिष्ट पोशाख त्यांनी धारण केला, सत्वशीलता संपन्न केली, आणि या पद्धतीने ते नाम घेता घेता त्या नामाचा प्रभाव एवढा या जगतामध्ये पडला. नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. काही साधनं सांगितलेत. आपल्या जीवनामध्ये काही दोष घडले, त्या दोषाकरता काही प्रायश्चित्त नावाचं कर्म सांगितले बरं. दोष घडला तर व्यवहारामध्ये म्हण होते, मांजर जर मारलं तर काय करावं लागतं? काशीला जावं लागतंय. प्रायश्चित्त म्हणतात बरं का याला. हे प्रायश्चित्त कर्म आहे. म्हणजे मांजर मारलं तर ते प्रायश्चित्त कर्म आहे, काशीला गेलं पाहिजे. संन्याशाने जर 1 रुपयाचं नाणं एखाद्या नाण्याला स्पर्श केला, पैशाला स्पर्श केला, तर त्यांनी 3 दिवस उपवास करायचा बरं. प्रायश्चित्त सांगितलं. स्पर्श केला तर त्यांनी स्पर्श करायचं नाही. मग स्पर्श करण्याकरता एक माणूस बरोबर ठेवायचं, कोणी दिलं तर तू घे, त्यांनी स्पर्श करायचा नाही बरं का. कारण त्याला काही विधी सांगितला. म्हणजे एखाद्या संन्याशाने जर धनाला स्पर्श केला तर 3 दिवस उपवास करायचा. हे प्रायश्चित्त कर्म आहे. तसं आपल्या जीवनामध्ये काही दोष घडले, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही काही दोष घडतात, आणि ते दोष घडल्यानंतर त्या दोषाच्या निवृत्ती करता जे सांगितलेलं कर्म त्याला म्हणतात प्रायश्चित्त कर्म. प्रायश्चित्त कर्म प्रकार. आता शाळेमध्ये राहिलं नाही. पूर्वी जर आपण शाळेमध्ये गेलो आणि अभ्यास नाही केला तर शिक्षक शिक्षा द्यायचे. काय द्यायचे? हो, कान धरून उठाबशा काढायला लावायची. प्रायश्चित्त आहे बरं का ते. तो अभ्यास केला नाहीस ना, तुला हे प्रायश्चित्त. म्हणजे कान धरून उठाबशा काढायच्या. म्हणजे असं काही जीवनामध्ये दोष जर घडला तर त्या दोषाच्या निवृत्ती करता जे कर्म सांगितलं त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात बरं. ज्ञानोबा इथं वर्णन करतात, त्या महात्म्यांनी असं काही भजन केलं, अशी काही नाम साधना केली की जगामध्ये जे प्रायश्चित्त कर्म करण्याचे जे व्यवसाय होते, महाराज म्हणतात ते सगळे बंद पडले, राहिलंच नाही.
का कोणाच्या जीवनामध्ये दोष राहिला नाही, त्या भगवंताच्या नामस्मरणाने एवढा परिणाम झाला, त्याच्या जीवनातले दोष निघून गेले. भगवंताच्या नामस्मरणाने दोष निवृत्त होतात. एक भगवंताचं नाम जर घेतलं तर तुम्हाला काशीला जायची गरज नाही, उपवास करायची गरज. जे अनेक संबंधाने, जे अनेक प्रायश्चित्त कर्म सांगितली, एक भगवंताचं नाम केलं ना, बाकी काहीही करावं लागत नाही. जसं वर्णन केलंय, काही ठिकाणी गेल्यानंतर दंडन करावं लागतं, काही ठिकाणी गेल्यानंतर मुंडन करावं लागतं. बरोबर आहे ना? हे कर्मच आहे, त्या त्या क्षेत्रातलं सांगितलेलं. बरं का? पण ज्याने नाम जीवनामध्ये घेतलेला त्याला काही करावं लागत नाही. बरं, एक प्रसंग सांगितला जातो. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक थोर थोर मंडळी होऊन गेली. त्याच्यामध्ये श्री गुरु साखरे महाराजांची फार मोठी परंपरा आहे. बरं, फार मोठी परंपरा आहे. आज ही ज्ञानेश्वरी मराठीमध्ये जी आपल्या संप्रदायामध्ये, या जगामध्ये, समाजामध्ये जी प्रगट झाली, त्याला पहिलं वहिलं कारण जर कोणाशी तर साखरे महाराजांची परंपरा. बरं, की ज्ञानेश्वरीचा अर्थ कळावा म्हणून त्या महापुरुषांनी ज्ञानोबरांच्या समाधीजवळ अनुष्ठान मांडलं. 350 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अनुष्ठान मांडलं, माऊली मला आपली ज्ञानेश्वरी कळावी. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना दृष्टांत दिला, तुम्ही जो अर्थ कराल तो मला मान्य आहे, मराठीमध्ये अर्थ करा. पहिला मराठीमध्ये अर्थ साखरे महाराजांनी केला. बरं, ती परंपरा आहे. आणि त्या परंपरेमध्ये एक सत्पुरुष होऊन गेले, दादा महाराज साखरे. विनायक नारायण जोशी त्यांचं मूळ नाव, पण त्यांना दादा महाराज म्हणतात. आणि ते काशीला गेले. बरं का? काशीला गेल्यानंतर त्या गंगेच्या काठावरती विधी आहे, तिथं ते पंडे लोक बसलेले असतात. ते म्हणतात, गंगेमध्ये स्नान करण्याच्या आधी संकल्प सोडा. काशीला कशा करता जायचं आहे? पाप घालवण्याकरता, पाप घालवण्याकरता. बरं, तेव्हा ते गंगेमध्ये स्नान करण्याच्या आधी संकल्प सोडायला होतात, आणि तो संकल्प सोडण्याकरता त्यांना दक्षिणा द्यावी लागते. बरं का? फुकट नाही. आणि तो संकल्प सोडायचा आणि गंगेमध्ये स्नान करायची अशी पद्धत आहे. कोणी गेलं की ते म्हणतात, पहिला आता संकल्प सोडा आणि मग गंगेमध्ये स्नान करा. या विधीप्रमाणे ते दादा महाराजांना, हो कुठून आला? म्हणले महाराष्ट्रातून आलोय. काय हो? गंगेला स्नान करताना संकल्प सोडावा लागतो म्हटले. म्हणजे कशा करता? पाप सोडण्याकरता. ते म्हणजे आमचं पाप कधीच गेले म्हणले. का? आमच्या जीवनामध्ये आम्ही एवढी नामसाधना केलेली आहे, एवढी नामसाधना केलेली आहे, आमच्या जीवनामध्ये पाप राहिलंच नाही. पाप राहिलंच नाही तर सोडण्याचा संकल्प येतो कुठं? म्हणले नावाचे नाही पापाचे आयशे केले. कशाने? कीर्तनाचे नि नटनाचे. म्हणजे आज ही साधना करत असताना आता त्या लोकांची धंदे थांबले का नाही? अहो, आमचं पोट याच्यावरती आहे. तुम्ही संकल्प नाही सोडला तर आमची पोट चालणार कशी? कुणी तर ज्ञानोबा नाशिले व्यवसाय, हे धंदे बंद पडले व्यवसाय. म्हणजे असं व्यवसाय प्रायश्चित्त करण्याकरता जे अनेक प्रकारची कर्म सांगितली, ज्ञानोबा म्हणतात, एका नामस्मरणाचा परिणाम तुम्हाला दुसरं कोणतंही प्रायश्चित्त घालवण्याकरता कर्म करायची गरजच नाही. गरजच नाही. बरं का? नामस्मरणाने सगळे दोषी निवृत्त होतात. बरं, सगळे दोषी निवृत्त होतात. म्हणून नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताच्या शब्दाचा अर्थ की
इतर तुम्हाला कोणती साधना करण्याची गरज नाही. एक नामस्मरण तुम्ही जीवनामध्ये स्वीकारलं ना, एका नामस्मरणाने सगळे दोष आपल्या जीवनातले जातील. बरं, सगळे दोष जीवनातले जातील. म्हणजे त्या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे, दोष घालवण्याचं सामर्थ्य आहे. बरं, आणि त्या सर्व दोषामध्ये इथं दोषाचा उल्लेख केला ज्ञानोबरायांनी, पापाचा उल्लेख केला. बरं का, कारण आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये प्रतिबंध पापाचा फार आहे. प्रतिबंध पापाचा फार आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये. बरं का, हा पापच हे परमार्थाला प्रतिबंध करतं, प्रतिबंध करतं. बाकी कोणी प्रतिबंध करत नाही. एखाद्याला विचारला, हो सप्ताह चालाय, या देवाकडे आला असतो, पण वेळ नाही म्हणतो. वेळ नाही म्हणतो का, इकडे यायला वेळ नाही म्हणतो. आता बरीच माणसं कितीतरी गावामध्ये घरात बसलेली आहेत की नाही, त्यांना काही काम नाही, इकडं काय येत नाहीत, सांगून सुद्धा येत नाहीत, पुकारून सुद्धा येत नाहीत, हाका मारून येत नाहीत. काय येत नाही तो? शास्त्र सांगतं पाप येऊ देत नाही. पाप येऊ देत नाही. बरं का, पापाचा प्रतिबंध आहे, ते प्रतिबंध करतं, लक्षात ठेवा. बघा तुम्ही, एखादा विचार मनामध्ये आला की तो माणसाचा विचार जात नाही, निघून जातो. तुम्ही रस्त्याने जाता जाता एखादा तुम्हाला रस्त्यामध्ये आंधळा पांगळा भेटला आणि त्याने हात केला, हो काहीतरी दान द्या. आपल्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली, खरंच हा आंधळा आहे, पांगळा आहे, त्याला आपण काहीतरी दान दिलं पाहिजे, म्हणून खिशामध्ये हात घातला. पण पाय चालू होते. बरं का, पाय चालू होते. खिशातला पैसा काढता 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 तो त्या आंधळ्या पांगळ्यापासून दूर गेला, पैसा हातात आला. त्यांनी विचार केला, तो मागत होता पण मी पुढे चालत चालत आलो, त्याच्यात आणि माझ्यात अंतर फार पडलं. आता मागं परत जाऊन त्याला पैसा देणं शक्य नाहीये. आता राहू दे म्हणते, जाता जाता बंड्याला चॉकलेट घेऊन जाऊ म्हणते. आता त्याने त्याला देण्याकरता, पैसा काढण्याकरता खिशात हात घातला होता का नाही, इच्छा झाली का नाही, पुढे आल्यानंतर का बदलली? दान करण्याची वृत्ती निघून गेली ना, राहिली नाही. समजावं, हा दोष आहे जीवनातला, मनाच्या ठिकाणी. हा चांगलं कर्म करता 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 करण्याची जर वृत्ती बदलली, समजावं हा दोष. आणि हा दोष जर कशाचा असेल तर पापाचा आहे. कोणत्या रूपाने तो प्रतिबंध निर्माण होईल सांगता येत. म्हणून सर्वात मोठा प्रतिबंध आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये पापाचा आहे. आज पापामुळं आज सत्कर्मामध्ये लोकांची प्रवृत्ती नाहीये, प्रवृत्ती नाहीये. पण या समाजामध्ये जर राहून जर आपला जीवनाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल, जीवन जर शुद्ध करायचे असेल, तर संतांचं म्हणणं आहे आपल्याला नामच घ्यावं लागेल. दुसरं काहीही आपल्या जीवनामध्ये चालणार नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात, नावची नाही पापाचे ऐशे केले. जिथं पाप राहणार नाही असं मी जीवनामध्ये केलं. बरं का, पाप शिल्लक राहणार नाही असं जीवनामध्ये केलं. काल आहे संतांनी आपल्या जीवनामध्ये हे केलेलं कार्य लक्षात ठेवा. आज तेच कार्य या संप्रदायाच्या माध्यमातून आज समाजामध्ये चाललेलं आहे. नाम सप्ताह कशा करताय हो? गावातलं गोळा करण्याकरता नाही, गावातलं पाप घालवण्याकरता. लक्षात ठेवा. कोणी विचारलं नाम सप्ताह कशा करता? गावातलं पाप घालवण्याकरता. का? सार्वजनिक आहे, सर्वांनी मिळून हे घालवायचं आहे. सार्वजनिक साधन आहे. एकट्याने नामस्मरण केलं तर एकट्याच्या जीवनातलं जातं, आणि सर्वांनी मिळून जर साधना केली तर सर्वांचं जातं, समाजाचं जातं. बरं, एकट्याने अंगण झाडलं तर एकट्याच झाडलं जातं, पण सर्वांनी खराटा घेऊन जर झाडाय सडलं तर गाव झाडलं जातं. बरं, गाव झाडलं जातं.
म्हणून सार्वजनिक साधन आहे. आणि त्या सार्वजनिक साधनेतून आज प्रत्येकाच्या जीवनातलं पाप घालवण्याकरता संतांनी साधना आपल्या जीवनामध्ये केली. त्यांच्या जीवनामध्ये तर पाप नव्हतंच. तुकोबांनी वर्णन केले. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदी पाप पुण्य अंगा. त्यांच्या जीवनामध्ये पाप पुण्याचा संबंध नव्हता. अशा महात्म्यांनी जगातलं पाप घालवण्याकरता अशी साधना समाजामध्ये केली. बर केली. म्हणून मी नेहमी विनोदाने सांगत असतो, त्यांच्या जीवनामध्ये पाप नव्हतं, निष्पापच होते ते. आम्हा तुम्हाला पाप घालवण्याकरता त्यांनी प्रवृत्त केलं. आपण आपल्या जीवनातले दोष घालवावेत याच्याकरता काय करावं मी नेहमी सांगत असतो. प्रत्येकाने आपलं अंगण झाडावं. आपलं अंगण झाडावं. मग कचरा कुठं टाकावा? दुसऱ्याच्या दारात. नाही का? नाही आहे. म्हणजे आम्ही अंगण झाडतो. अंगण झाडून आपल्या दारातला कचरा दुसऱ्याच्या दारात टाकतो. दुसरा झाडत असताना तो पुन्हा आपल्या दारात टाकतो. बरं का? दोघांनी काय केलं पाहिजे? एकमेकाने एकमेकाच्या दारात न टाकता कुठंतरी कोपऱ्यात ठेवून तो जाळला पाहिजे. म्हणजे पुन्हा दोघांच्या दारात येणार नाही असं कधी विचार येतो का हो? येत नाही. बरं का? तो जाळला पाहिजे. जाळला की आमच्याही दारात येणार आणि तुमच्याही दारात येणार नाही. बरं का? म्हणजे निघून जाईल. तसं नामस्मरणाने ही नामस्मरणाची जागृती संतांनी समाजाच्या अंतःकरणामध्ये निर्माण करण्याची फार मोठी साधना केली. आणि त्या साधनेतून प्रत्येकाला नाम घेण्याकरता प्रवृत्त केलं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं सर्वांना सांगितलं का एकट्याला सांगितलं? सर्वांना सांगितलं. सर्वांना सांगितलं. सर्वांनी भगवंताचं नाम घ्या. घ्या हकारुनी सांगे तुका, नाम घेता राहू नका असा समाजाला उपदेश केला ते. आणि समाजाला उपदेश करून समाजाला त्याच्यामध्ये प्रवृत्त केलं. आणि समाजाला प्रवृत्त करून समाजातले दोष घालवलेवर समाज निष्पाप केला. आणि निष्पाप केला म्हणजे महाराज म्हणतात ते राहिलंच नाही. नावची नाही पापाचे ऐशे केले. म्हणून या नामस्मरणाने पाप घालवणं म्हणजे माणसाचं मन शुद्ध करणं. आणि मनाची शुद्धी करण्याकरता ही साधना आपल्या जीवनामध्ये त्या संत महात्म्यांनी स्वतः करता केली. आणि स्वतः करता करून ती साधना समाजामध्ये करण्याकरता त्यांनी ती किती केली व सतत केली. म्हणून कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्राय चित्ताचे, जे नावची नाही पापाचे ऐशे केले. पाप घालवणं म्हणजे माणसाचं मन शुद्ध करणं. हे नामस्मरणाने जीवनामध्ये करता येतं. आणि अशी सार्वजनिक साधना संतांनी आपल्या जीवनामध्ये केली. ती साधना आपल्या जीवनामध्ये घडावी हाच उद्देश मनी मानशी ठेवून ही साधना नामसप्ताहाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये चाललेली आहे. जी संतांनी केलेली साधना अशी साधना आमच्या जीवनामध्ये उत्तर घडो आणि आमचं मन शुद्ध हो हीच त्या भगवंताच्या आणि संत महात्म्यांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.